आणि आता बातमी पावसाची आहे। मोठ्या विश्रांतीनंतर राज्यातल्या अनेक भागामध्ये पावसाचं दमदार पुनरागमन झालंय। कोकणासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासहित मराठवाड्यातही पावसाच्या सरी बरसल्या। काही ठिकाणी नुकसानही झालंय। विदर्भातल्या वाशिममध्ये मागच्या 3 वर्षांनंतर कयाधू नदीला पाणी आलंय। सतत 8 ते 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर काल रात्री 9च्या सुमारास हिंगोली जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली। तिकडे जळगाव जिल्ह्यातल्या बोदवडमध्ये पाऊस झाल्यानं लोकांना दिलासा मिळालाय। मात्र नाल्याच्या पुरामध्ये एक चिमुरडी आणि 2 बैल वाहून गेल्याची घटना समोर येते। तर रत्नागिरीमध्ये अनेक रस्त्यांना नदी नाल्याचं स्वरूप आलेलं आहे। रत्नागिरीबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील चांगला पाऊस आहे। पुढच्या 24 तासात मुसळधार पाऊस इकडे पडेल असा अंदाज आहे। तिकडे सोलापुरात काल संध्याकाळपासून पाऊस सुरू झालाय। मागचे अनेक दिवस सोलापूरमध्ये तीव्र उकाडा जाणवत होता। मात्र बराच वेळ दमदार पाऊस झाला, त्यामुळे शहराचा भाग जलमय झालेला पाहायला मिळाला।